Sadhu
आणि त्यांना साथ देतील श्री हरी आवडे रूप बोझी आवडे रूप बोझी
रोचन सुखावणे पाहता रोचन सुखावणे पाहता रोचन सुखावणे आता दृष्टी पुढे ऐकाती आता दृष्टी पुढे ऐकाती
पाहता तेन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग लांचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंग तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळे तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळे पुरवावे आळे माय बापे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा पांडुरंगा करो दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटी भीमरथम वरम पुंडलिकाय दातु मुनींद्र समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिर्मतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरण्य प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकळा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरे संतांच्या आवडी हे रूप गोजरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा प्रस्तुत सेवे करता निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांचा आज या भव्य दिव्य असा या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्रीमद भागवत कथा वर्ष 11वे अखंड नाम सप्त्यामध्ये आजचा हा पहिला दिवस या पहिल्या दिवसांची कीर्तन रूपी पुष्पसेवा माझ्याकडे आलेली आहे या ठिकाणी सर्व लाभलेले गुणीजन मंडळी मृदंगाचार्य गायनाचार्य आपल्या परिसरातील सर्व हरिभक्तरायण वारकरी मंडळी भगवानवाडी आहे कळसदाळ आहे हातची कमट आहे आणि आपल्या ग्रामस्थाच्या ठिकाणी सर्व मंडळी आहे व तसेच या ठिकाणी आज आपल्या या सेवेमध्ये श्री हरिभक्तपरायण गजानन महाराज धक्केकर यांच्या मुखारविंद श्रीमद भागवत कथा आज चालू आहे आणि तीही या ठिकाणी उपस्थित आहे आणि असे असलेले श्री हरिभक्तपरायण
अशोक महाराज हंदीकेरकर मुक्काम भारती हे सुद्धा आपल्या या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट वारकरी सांप्रदायिक मध्ये भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मभोग ब्रह्मतनो. परमार्थामध्ये आवडीला किंमत आहे. सुरुवातीला आपल्याला काय असेल आवड असायला पाहिजे. आवड आल्यानंतर आपल्याला जीवनामध्ये सवड हे होत असते. समजा जगभर आपल्याला सवडच असेल तर आवड नसेल तर काय परमार्थ आहे. परमार्थामध्ये येण्याकरता आवड लागते. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याचे सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतेसे. अगोदर आपल्याला सुरुवात आवडच असायला पाहिजे. म्हणून आपण प्रस्तुत सेवेकरता अभंग निवडलेला आहे. आणि या ठिकाणी श्री हरिभक्त परायण रामराव महाराज कोणाळे कळसदा परमार्थामध्ये अतिशय या ठिकाणी मुरलेले. परमार्थामध्ये काय करावं लागतं मुरावं लागतं. 12-12 वर्ष तपश्चर्या 12-12 वर्ष सत्संगती संतांच्या संगतीमध्ये सहवासामध्ये असल्याशिवाय आपल्याला ते गुणवत्ता मिळत नाही. म्हणून या संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याकरता तातडीनं आपण करावंच लागतं. संसार तो चालूच आहे बघा तुम्ही. संसाराला काहीच सांगावं लागत नाही. म्हणजे परमार्थ हे तातडीनं करावंच लागते. म्हणून करावी तातडी परमार्थाची. एखादी आपण बाहेर गावी जात असताना पाहुण्यांचे आपण जात असताना आपण काय थाटामाटाने जात असतो बघा तुम्ही. स्वच्छ असं आपण सदरा घालतो आहे का नाही. सर्व फ्रेश आपण जात असतो. पण भगवंताकडे येत असताना देवाकडे येत असताना मला सांगा अहो देव असं सामान्य नाही. तो अंतःकरणामधला तो भाव आहे. कारण काय देव हा भावनेतून आपल्याला जडलेला आहे. भाव जर नसेल तर देव काहीच नाही. अंतःकरणामध्ये आपला भाव असायला पाहिजे. आणि मन काय आहे निर्मळ असायला पाहिजे. वरून बाह्य रंगातून तो नटलेला आहे परंतु अंतरंगामध्ये तो गढळपणा आहे. आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणातला जो गढळ जात नाही आणि तोपर्यंत परमार्थामध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाही. हे परमार्थ आहे. देवाची सामान्य भेट नाही. देवाला भेटण्याकरता आपण संत महात्मे या ठिकाणी देव या ठिकाणी संताकडे आला. मला सांगा आणि मार्गदर्शन कोण दिलेलं आहे संत महात्म्याने. संताशिवाय आपल्याला प्राप्ती नाही. कारण काय संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आपल्या वेदातून ग्वाही करणारे तो वेद आहे. अहो वेदाने सांगितलेलं आहे. मला सांगा संतांची प्राप्ती म्हणजे संत अगोदर आपल्याला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. जोपर्यंत आपल्याला संतांचं दर्शन होत नाही तोपर्यंत देवाची भेट होऊ शकत नाही. गुरु तेथे ज्ञान ज्ञान ते आत्मदर्शन. ज्या वेळेस आपल्याला आत्मदर्शनाची ओळख करून देणारे ते संत महात्मे आहेत त्यांना सद्गुरु म्हणतात. म्हणून जीवनामध्ये आपल्याला गुरु पाहिजे. गुरु विना ज्ञान सफळ नाही. गुरु विना ज्ञान आपल्यापाशी टिकत नाही. म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञान ते आत्मदर्शन. म्हणून दर्शने समाधान. कारण त्या दर्शनातून आपल्याला समाधानता प्राप्त होते. कुठून संतांच्या मुखातून जे देवाचं दर्शन झालेलं आहे. अहो देव ज्या ठिकाणी येत असतो अगोदर काय करावं लागतं संतांची कृपा असायला पाहिजे. संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया. कारण या ठिकाणी संतांची कृपा झाल्याशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. संतांची कृपा गुरुची कृपेशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. कसले जर संत महात्मे असेल गुरु विना ज्ञान नाही. शाळेत गेल्यानंतर आपल्याला प्रथम गुरुजी शिकवतात.
योग्य असे या ठिकाणी प्रमाण दिलेले आहेत महाराजांनी. का जेवढं लागेल तेवढंच आपल्याला प्रमाणबद्ध असतं. मला सांगा, किती जरी आपल्याला जर पंचपक्वानाचा स्वयंपाक जर गोड झाला, किती खावा वाटेल का? मला सांगा, जेवढं पचेल तेवढंच खावा. तसं ज्या ठिकाणी साही आपल्याला जेवढं होत असतं, तसं या ठिकाणी आपल्याला परमार्थामध्ये ही मोठी गोष्ट आहे. गुरुविन अनुभव कैसा कळे, तपे विन दैवत विधिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. मला सांगा, अहो संतांच्या वास्तवामध्ये आल्यानंतर प्रथम आपल्याला गुरु आहे. मला सांगा, शाळेमध्ये गेल्यानंतर प्रथम गुरु आहे. मला सांगा, आज ज्या वेळेस शाळेमध्ये आपण गेल्यानंतर अहो ज्या लेकराला आपण कसं शिकवतो? रागाने शिकवतो का? नाही, प्रेमाने. प्रेमाने शिकवलेलं ज्ञान आणि त्याच्यावरती टिकतं. आणि प्रेमाने जे ज्ञान दिलेलं आहे आणि ते प्रेमच ज्ञान त्या ठिकाणी साकार्य आपल्या जीवनामध्ये काम करतं. प्रेम सुखदे प्रेम दुःखदे प्रेमाविन नाही समाधान. बघा, संत महात्मे हे प्रेमाने जवळ करत असतात. तसं जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज म्हणतात, अरे बाबा, या प्रेमाविन भजन आहे काय? नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचुनी काय. प्रेम असेल तर भजनाला किंमत आहे. आता एखादे चला महाराज भजनाला, चला महाराज कीर्तनाला, आता त्याच्याकडे प्रेमच नाही. मला सांगा, मग प्रेम असेल तर आता या ठिकाणी श्री हरिभक्त परायण महाराज आणि असे 2 युट्यूब चॅनल आहेत. काय त्यांचे आहेत? काय त्यांच्याकडे भाव प्रेम आहे? बघा तुम्ही श्रद्धा. महाराज, हे जे साधना आणि हे जे प्रेम आहे, अहो जेवढं आपण जीवनामध्ये आपण केलेलं आहे, पण हे प्रेम या ठिकाणी जीवनामध्ये संसारामध्ये जेवढं आपण वास्तव केलं ते शिल्लक राहणार नाही. पण जेवढं परमार्थामध्ये आपण केलेलं आहे ते जीवनभर आपल्याला साथ देणार आहे. तसं या ठिकाणी आपल्या मनोभावी चैन बघा तुम्ही, किती प्रेम आहे आपल्या परिसरामध्ये. वेळोवेळी त्यांचा फोन येतो, वेळोवेळी त्याने आपल्या. बरं मला सांगा, त्यांच्यातून समाधान त्यांना काय आहे का नाही? तुम्ही प्रेमाचं सांगतो मी. मग प्रेमातून काय आहे की त्यांना एवढंच आहे, माझ्या भक्ती मार्ग हे कीर्तन नव्हे, प्रवचन नव्हे, कथा नव्हे, जगतामध्ये प्रसिद्ध व्हावं आहे का नाही, जगभर हे गाजावं, अशा करता त्यांना ते प्रेम जडलेलं आहे. आणि ते प्रेमातूनच त्या ठिकाणी आले. मला सांगा, मग हे काय आहे? अहो ज्या वेळेस महाराज जरी कीर्तन केले, महाराज जरी निघून गेले, तरी ते आयुष्यभर तुम्हाला पाहता येतं. ते खरं प्रेम आहे. जगामध्ये एक आहे, पण कीर्ती रूपातून वर्ण हे एकच आहे. उत्तम ते हो रे कीर्ती मागे, उत्तम ते हो Oh,
कीर्ती मागे गोपाई सुखाची झाली उत्तमते सर्वात उत्तम उत्तमतेवरी कीर्ती मागे. मला सांगा कीर्ती हे काय आहे? परांगण जीवन जगत असताना आपण सत्यत्व ज्या ठिकाणी आपण कार्य केलेलं आहे, भगवंताचं कार्य केलेलं आहे, नामस्मरण केलेलं आहे आणि हेच ते उत्तमतेवरी कीर्ती मागे. आपण ज्यावेळेस संसारामध्ये किती तुम्ही संपत्ती जर कमावून ठेवलात पण ते या ठिकाणी शिल्लक त्या ठिकाणी राहणारच आहे, पण सोबत काही येणार नाही. म्हणून ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात की आज या ठिकाणी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांच्या गाथ्यातील हा अभंग कुण्या प्रकरणातला आहे? पहिल्या दिवशी आपण कीर्तन रूपी सेवा निवडत असताना अभंग या ठिकाणी भगवंताचं रूपाचं वर्णन. कोणी महाराज असो पण दुसरा अभंग घेता येत का घेता येत नाही? 4092 अभंग आहे, दुसरा काय घेता येत नाही? पण नेम आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जो नित्य नियमामध्ये जो वागतो आणि त्याच्या पाठीशी परमात्मा आहे. आणि नियम जर सोडला चुकली यावर मग फेरा पडे, वैभव चुकला की संपलं जीवनामध्ये. तसं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नेम आहे, नियमाला खूप महत्व आहे. मग आता तुम्ही म्हणता महाराज आपल्या वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे, पण बरेचसे नियम आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहेत आणि नियमातूनच आपल्याला शिक्षण, नियमातूनच आपल्याला ज्ञान, नियमातूनच आपल्याला कर्मोपाय होत असतो. नियम जर नसेल काहीच होणार नाही जीवनात. म्हणून नित्य नियमना आम्ही तुप्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. मला सांगा जो नित्य कर्म करणार आहे, नित्य भगवंताचं नामचिंतन करणार आहे आणि त्याच्यापाशी देव होत आहे, तो देव पाठीशी आहे. मला सांगा भीती कशाचीच नाही. तसं आज आपल्या या भगवान परमात्म्याचं जे रूपाचं वर्णन आहे, मग रूपच कसं आहे? एक जण म्हणाले रूप कसं आहे दाखवता येते का? महाराज अभंगाद्वारे सांगतात, रूप नाही त्याशी ठेवियले नाम, रूप नाही त्याशी ठेवियले नाम, रूप नाही त्याशी ठेवियले नाम, रूप नाही त्याशी ठेवियले नाम. जगताची भ्रम मारविला, जगताची भ्रम मारविला, जगताची भ्रम आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आता रूप नसलेल्या वस्तूला काय नाव ठेवावं, कसं नाव ठेवावं? पण संत महात्मे सांगतात रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटकाची भ्रम वाढविला. हे भ्रम आहे, लटकाची भ्रम. मला सांग लटकाची भ्रम वाढविला, मग रूपच नाही मग नावाला कसा? मला सांग हे त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी भक्ती आहे. आणि जोपर्यंत आपण या आयुष्यामध्ये आपण भक्ती साधना करतच नाही, त्याचं चिंतन करतच नाही, देवाची प्राप्ती होते का? हो नाही. का होत नाही? मग त्या रूपाचं वर्णन करावं लागते. बरं रूपच आता आपल्याला वर्णन आहे, मग वर्णन करत असताना ते रूप कसं आहे? मग भगवान परमात्मा म्हणतात सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो की निर्गुण रे, सगुण मनो सगुण मनो सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे.
माणूस गेलो तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, पण दोन्ही रूप त्याचेच आहे. कळालं का? सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात की बाबा त्याला रूप नाही त्याशी ठेविले नाम, लटकाचे भ्रम वाढविला. ज्याला कळालेला आहे परमार्थ हे कळण्याकरता आहे. मग माणसाला जीवनामध्ये सांगत सांगत परमार्थ हे कळण्याकरता आहे. मग कळाल्यानंतर आपण काय करत असतो? काही लोक बघा तुम्ही आता कळालेला आहे परंतु त्याला वळतच नाही. काय करावं? कळून काय करावं? आणि जोपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी भाव जो ज्या ठिकाणी भरलेला आहे, भाव तिथं देव आहे का नाही? आणि भाव जर नसेल तर देव आहे नाही. ज्या ठिकाणी तुम्ही भाव ठेवला तिथं देव आहे. देवाची भेट करायची असेल तर भाव लागतो. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळी विन शक्ती, बोलून काय? भाव तिथं देव आहे. म्हणून मला सांगा, आपण ज्या ठिकाणी आज आपल्या या बिरी या नगरीमध्ये, हे बिरी गाव नाही, हे बिरी हे क्षेत्र पंढरपूर सारखं वास्तव्य आहे. कारण काय? जेथे आपल्याला ज्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं वास्तव्य आहे, ज्या ठिकाणी देवाचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, आणि त्या ठिकाणी एक क्षेत्र म्हणलं जातं. आता आपल्या या ठिकाणी क्षेत्र आहे, तीर्थ क्षेत्र. कारण काय? या ठिकाणी साधू संत दररोज आपल्याला या ठिकाणी साधू संत महात्मे येतात. पण ते कुण्या कुण्या रूपामधून येतात आणि काय काय आपल्याला सेवा देऊन जातात आणि काय घ्यावं मला सांगा. कुण्या रूपातून आलेला आहे? मग त्याला रूपच कळत नाही. रूप जोपर्यंत आपल्याला कळतच नाही, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. रूप कळाल्यानंतर म्हणून देवाला सांगते की बाबा सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. निर्गुणामधून आपण ज्या ठिकाणी सगुणाची आपण भेट करत असतो, अंतःकरणामध्ये तो भाव आहे. म्हणून भाव ज्या ठिकाणी आहे आणि त्यावेळेस तुम्हाला ते परमात्म्याचं रूप हे आवडणार आहे. पहिल्या चरणामध्ये
पाहता लोचन सुखावरे आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाही पांडुरंग. पंढरीश परमात्म्यांच्या अशी या दरबारामध्ये आज या ठिकाणी पावन भूमीमध्ये आपण उपस्थित राहून त्या भगवंताचं वास्तव्य आपण करत आहोत. अशा भगवान परमात्म्याला युगे झाले 28 अधुनी म्हणे खाते बैस. पंढरीश परमात्मा तो आहे विठेवरी, पण तो विठेवरी उभा आहे, पण तो परमात्मा आहे समदृष्टीतून त्या परमात्म्याचं रूप आहे. युगे झाले 28 अधुनी म्हणे खाली बैस. मला सांगा, त्या युगापासून तो पंढरीश परमात्मा आहे, परंतु माझ्या भक्ताची वाट पाही उभा. भेटीची आवडे कृपाळुता तडे उन्हावे. तो कृपा करणार आहे, तो दीन दुबळ्यांना ज्या ठिकाणी परमात्मा वास्तव्य देणार आहे. बघा, तू आंधळ्याला डोळे देतो, ऐका, लंगड्यांना पाय देतो. तो कसा आहे? दिनाचा उद्धार करणार आहे, दीन दुबळ्यांचा उद्धार करणार आहे. आणि तो चतुर आहे. चतुर तो शिरोमणी गुण लावण्याचे खाणी मुकुट सकळा म्हणे धन्य तुझे विठोबा. असा असलेला तो परमात्मा 28 युगापासून या ठिकाणी माझ्या भक्ताची वाट पाहत आहे. बघा तुम्ही, भगवंताला काय आवड आहे हो? मला सांगा. अहो, या ठिकाणी परमात्मा ज्या ठिकाणी युगापासून तो वाट
माणसा जगतामध्ये कोण वाट पाहणार आहे का? नाही. मला सांगा, एखादी वेळेस आपण ज्या ठिकाणी परमात्म्याला आपण आणलेलं आहे, त्या नावारूपातून आपण प्रगट केलेलं आहे, आणि विठेवरती तो उभा आहे. पण तो कसा उभा आहे? हात बांधून नाही. समचरण दृष्टी विठेवरी साजरी. काय त्या परमात्म्याचं रूप या ठिकाणी विठेवरी असं साजणार आहे. तो गोजिरे आहे. मला सांगा, तो साजरे गोजिरे रूप आहे, सावळ्या रंगाचा आहे. अविटके माय विटेना, जवळी आहे परमात्म्याच्या रूपाला वीट येणार नाही. आणि किती जर श्रेष्ठ असेल तर त्या आमच्या तुमच्या रूपाचा वीट येतो. तो परमात्मा कसा आहे? अवीट गे माय विठेना, जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटण्याकरता पूर्व पुण्य लागतो. बहुत सुकृतांची जोडी म्हणून आवडी. आवडण्याकरता बहुत सुकृतांची जोडी आहे. परमात्मा जवळ आहे पण भेटणार नाही. जवळी आहे परी भेटेना. जवळी आसा जग जीवन, वा, जवळी आसा जग जीवन. ज्या ठिकाणी जीव शिव ऐक्य या ठिकाणी एकात्मताचा वास, तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचं रूप हे कळत नाही. मला सांगा, जीवनामध्ये आल्यानंतर आपणही त्या ठिकाणी मन हे एकाग्र करावं लागेल. पण मनाची एकाग्रता होत नाही. आता हे मन कुणीकडे जात आहे? मन मार्ग गेला तो तेथेची मुकला, हरिपाटी स्थिरावला तोची धन्य. अरे जा बाबा, कुठेतरी तुझ्या जीवनामध्ये मुक्ती मिळणार आहे, शांतता मिळणार आहे, तिथं तरी थांब. म्हणून जिथे ज्या ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी आपलं मन थांबावं, तर जीवनाचं आपल्या सार्थक आहे. आणि तिथं जर थांबत नसेल तर असंच आपल्याला भटकत फिरावं आहे का? मन हे भटकणार आहे. एक क्षणामध्ये मनाची व्यथा सांगतो. या मनाला काय करतो की बाबा, या मनाला काय करावं लागतं? मारावं लागतं. शस्त्राने मारावं नाही, काठीनं मारावं नाही. अहो, ज्या ठिकाणी मन मारणं हे कसं आहे, संतांच्या वास्तव्यामध्ये आल्यानंतर ते मरण आहे. मरण माझे मरुमी गेले आहे, बद केली अमर. त्या मनाला मारणं कोणतं? शस्त्राने मारणं नाही. मला सांगा, अहो त्या मनाला काय करावं लागतं? जे मन आहे, जे मन विची करी
माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एका ते मन असं आहे. त्या मनाचा विचार करा तुम्ही. ते मन मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एका ते कोणतं मन आहे? अहो इकडं तिकडं जाणारं मन नव्हं. मनाला काय करावं? मनाला आकारणारा तो आहे. सर्व इंद्रियाला आकारणारा तो आहे. आणि जोपर्यंत आपले इंद्रिय एकाग्रता होत नाही मनाची एकाग्रता होऊ शकत नाही. बघा काय आहे? अहो एक क्षणामध्ये मन जातं कुठेतरी. एका क्षणामध्ये मन हे काय आहे? एक क्षण म्हणजे या क्षणाची व्यथा, एक क्षणाचं गणित जर केलं तर ती एक क्षण होण्याकरता अनंत कालाचा तो एक क्षण असतो. देवाची हे द्वारी क्षणभरी तेने मुक्तीचारी साधेरा. काय का? एक क्षणामध्ये तुम्हाला मुक्ती प्राप्त होत असते. आता मुक्ती किती आहेत? स्वरूपता आणि सायुज्यता. स्वरूपता मग समीपता. मला एकच मुक्तीचं सांगतो, तेवढे काही जास्त सांगायचं नाही. कारण काय? एकही आपण मुक्तीचं सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल कीर्तन काय आहे. आणि कीर्तन जर कळत नसेल तर किरकिर आहे. उगा तर काय सांगितले महाराज म्हणतो कीर्तन कळावं लागतं. कीर्तन हे करण्याकरता, परमार्थ हे आंधळ्याचा नव्हे, परमार्थ हे डोळे धर्माचा आहे. आणि कळत जर नसेल तर किरकिर वाटते. म्हणून परमार्थ हे जाणण्याकरता आहे. कारण जाणल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. म्हणून त्या मनाला काय करावं लागतं? एकाग्रता. ते मन मीचे करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे एका ते. मग एक मन झाल्यानंतर मी तू पण जाऊ दे मुरी एकची भोंगडी पांगरवारी. अहो भगवंताने सांगतात मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांगरवारी. अरे बाबा एकच घोंगडी आहे. सर्व त्या ठिकाणी एकात्मतेला आलेला आहे. म्हणून एकची घोंगडी पांगरवारी. एक मन झालं आणि अनेक जर मनाची व्यथा जर तुम्ही कुणीकडे जर गेलात त्या मनाला ते आखळणार नाही. आणि ज्या भगवंताच्या ठिकाणी मन आखळला आहे तर त्या ठिकाणी मी म्हणायचा तो नाहीसा होतो. महाराज एके ठिकाणी सांगतात ज्या मनुष्याने आपण परमार्थ करत असताना जर आपण जर अहंकार जर ठेवला तर ते परमार्थ हे कधीही आपल्याकडे राहू शकत नाही. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अरे बाबा भाविकाला सांगतात विष्णुदास हरीची आपण भक्ती करणारे आहोत आणि आपण दासत्व आपण भक्ती केलेला आहे. म्हणून अशा या भक्तीला सांगतात हे विष्णुदास म्हणतात. कोणाचा तरी दास व्हावं आहे का? कुणा तरी आपण त्या दास झाल्याशिवाय आपल्याला भक्तीचं सूत्र लागत नाही. आणि ते भक्ती कशी आहे मला सांगा. आणि एके ठिकाणी भक्तीचे वास्तव्य सांगतात. आता काही जणांची आपण भक्ती आहे दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळी. बाहेर क्रीडा तो नटलेला आहे परंतु दंब अहंकाराचा डेरा आहे. बघा तुम्ही डेरा म्हणजे कसा आहे? जर खाली जर डेरा असेल खंड मन आवाज येतो आणि भरलेला असेल तर बद्ध मन आवाज येतो. ज्या आपण परमार्थामध्ये आल्यानंतर मला सांगा एक आहे ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. देव म्हणण्याचं वास्तव्य तिथं आहे. आणि देवाला सांगा बाकीच्याला सांगायची गरज नाही. कोण तुम्हाला सुख दुःखाची व्यथा दूर करणार आहे? देवा सांग सुख दुःख देव निवारेल आहे का? तो देव परमात्मा ईश्वर रूपी आहे. तो निवारण करणार आहे, पालन पोषण करणार आहे, रक्षण करणार आहे. मग त्या देवाकडे तुम्ही विश्वास ठेवा. देव जर मला सांगा तुमच्या जर मागे पुढे जर हात नव्हता तर ते त्या ठिकाणी तुम्हाला काय होतं? देव होय पाठ मोरा नसती विघ्न येती घरा. म्हणून त्या देवाचं वास्तव्य आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळे मागे पुढे उभा राहे सांभाळे Hare Hare
तो परमात्मा मागे पुढे आहे, तो रक्षण करणार आहे, सर्वांचं रक्षण करणार तो परमात्मा आहे, असा तो विठेवरी पंढरीश परमात्मा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आदिया आघात निवाराय. निवारण करणारा तो पंढरीश परमात्मा आहे, आम्ही तुम्ही करू शकत नाही. असा तो पंढरीश परमात्मा, असा तो मागे पुढे उभा राहणार आहे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात आणि आम्हा तुम्हाला सांगतात, या सर्वांना जीवतामध्ये, या सर्व जीवदशेला या ठिकाणी पंढरीश परमात्मा नव्हे, जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज महत्व सांगतात. म्हणून या सांभाळ करणारा तो परमात्मा आहे, रक्षण करणारा तो परमात्मा आहे. आणि जर हा जो परमात्मा जर मागे पुढे राहत नव्हता तर आम्ही तुम्ही त्या ठिकाणी अधोगतीला झालो, सद्गतीला नाही. मग मला सांगा, देवाची भेट करून देणारा तो संत महात्मा आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. या संतांना ज्या ठिकाणी नतमस्तक होतो, मग हे जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज कोण होते? जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा एथोनिया. मला सांगा, हा जो संप्रदाय निर्माण केलेला आहे, एक ते जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज आपल्या गाथ्यामध्ये वर्णन करतात. हो, ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना या ठिकाणी त्या काळाला गाथांण्याची तुकाराम Thank you.
जगद्गुरु तुकाराम 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 नाम घेता कापे येम एम देखील थर 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 कापत असतो. काय आहे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाम स्मरण इतकी ताकद आहे. नाम घेता कापेम धन्य तुकोबा समर्थ. कोण समर्थ आहे? अहो धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. मला सांगा अहो ज्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या विश्वामध्ये नव्हे जगतामध्ये अशी क्रांती घडलेली आहे. बघा तुम्ही क्रांती म्हणजे हे संत महात्म्य आहे, पण हे क्रांती घडवणारे संत महात्मे आहेत, पण नामाच्या रूपातून आहे, ज्ञानाच्या रूपातून आहे. मग हे क्रांती घडत असताना आम्हा तुम्हाला ज्या ठिकाणी संरक्षण करणारे ते नाम आहे. म्हणून आणि असं जर भगवंताचं नामस्मरण जर आपल्या मुखातून जर घेत नसेल, नामाविनमुख सर्पाचे ते बीळ जीवानो हे काळ सर्प आहे, वाचानो हे लाभ जळो त्यांचे जिने यातना भोगले हे मपुरा. बघा तुम्ही असं जर भगवंताचं नाम जर आपल्या जर श्रेष्ठ मुखातून जर घेत नसेल तर मला सांगा यातना भोगणे येमपुरा. हे येमपुरामध्ये जावं लागतं. अहो जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात वाजत असे बोंब कोणी नाही कधी कानी. एवढं सांगितलेलं आहे, पण कानाने कोण ऐकत आहे मला सांगा. मग आता म्हणतात अरे बाबा एवढं संत महात्म्याने सांगितलेलं आहे, एखाद्याला म्हणलं तुम्ही भजन करा, तुम्ही नामस्मरण करा, तुमच्या जीवनाचा उद्धार होतो. महाराज आणखी आम्हाला वेळच आहे. मला सांगा वेळ हे तुमच्या हातामध्ये आहे का? नाही. मला सांगा अहो ज्या ठिकाणी तुम्हाला वेळ आहे पण तुम्हाला घेता येत नाही. काय घेता येत नाही? मग आता संत महात्मे नामस्मरण करा. आता तरी काय करायचं आहे? आणखी भरपूर वेळ आहे. कळो येईल अंतकाळी प्रयाणाचे वेळी राहते निराळी. मला सांगा की बाबा कळो येईल अंतकाळी. अंतकाळाच्या वेळेस जर तुम्ही नामस्मरण नवे नवे देवाचं नामस्मरण करावं तुमच्या हातामध्ये आहे का? नाही. मला सांगा आता तर याच देही घडी देवाचे भजन. आता तुम्हाला ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याने सर्व काही तुम्हाला श्रेष्ठ ज्या ठिकाणी अहो ज्ञान इंद्रिय आणि या ठिकाणी पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय हे सर्व ज्या ठिकाणी श्रेष्ठत्व दिलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर भगवंताचं नाम स्मरण करत नाही मग सर्व दिलेलं आहे ना त्याचं नाव काय विसरू नये.
भगवंताने जर तुम्हाला हात दिलेला आहे, कशा करता दिलेला आहे? टाळी वाजवण्याकरता. हा. मग आपण काय करतो? टाळी वाजवणे टाळा टाळ आहे का नाही? टाळा- हातावरी हात हातोंड्या फार. हातावरी हात हातोंड्या फार. हातावरी हात हातावरी हात वाजविता तारी नाचवाते. वाजविता तारी नाचवाते. हातावरी हात हातोंड्या फार. हातावरी हात हातावरी परमात्मा जर आपण आल्यानंतर काय कुठे लाजावं आहे का नाही? याचं तरी थोडं भान धरावं लागेल ना. आता इथं तुम्ही म्हणता टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावे पंढरीशे आहे का नाही? टाळी वाजवण्याला एवढं पुण्य आहे. मग हे तुम्हाला जर जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घ्यायचं आहे, पुण्य ते उपकार, पाप ते परपिळा, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे आहे का नाही? पुण्यवंत म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला पुण्य प्राप्त करायला, एवढं संत महात्मे सांगतात. वाजवा टाळी, वाजवा टाळी. कुठे वाजवा टाळी? आता भजनात जर टाळी वाजत नसेल तर आपल्याला जर इथं महाराज सांगून 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 गेले, जगद्गुरु तुकाराम महाराज वाजत असे मग कोणी ना ऐकते कानी, आणि आम्ही काय केलं? माझे माझे म्हणून व्यर्थ आहे का? हे काय आहे की ज्या ठिकाणी परमात्म्याला सांगितलेलं आहे टाळी वाजवा, टाळी वाजवा. महाराज तुम्ही टाळी वाजवा, टाळी वाजवा. मी टाळी वाजलेच नाही. आमचं काय झालं आहे का? मग इथं जर टाळी वाजत नसेल तर भर बाजारात टाळी वाजवा लागते. इथं कसं करावं? टाळी वाजवणं. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आपण टाळी वाजवावं लागते. कशा करता दिलेला हात? टाळी वाजवण्याकरता आहे. या हाताची किंमत जर आपण जर जाणून असेल तर या ठिकाणी तुम्हाला किंमत कळेल. आणि जर तुम्हाला हातच जर दिलेला नाही, समजा हात जर एखाद्याचा गेला, याची किंमत करता येते का? किती सुंदर तुम्हाला नरदेह दिलेला आहे. अहो कसा लागलेला आहे? नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाचे हो म्हणते होते तरी का चिंते न धरावे आहे का? नरदेह निदान लागले हाती. आंधळ्याच्या हातात कावळा सापडलेला. बाबा तुम्ही उग घाई घाई करू नका. उग वाटत तुम्हाला कधी जाणार आहे, कधी कावळा उडून जाणार आहे, तुम्हाला पत्ता नाही. नरदेह निदान लागले हाती. जोपर्यंत तुम्हाला हात दिलेला आहे तोपर्यंत तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. एक जर हात गेला तर तुम्हाला 50,000 लाख रुपये जरी दिले तर त्याची किंमत करणार नाही. फुकट दिलेला आहे हो, आहे का नाही? फुकट दिलेला आहे ना. मग फुकट दिलेला आपल्याला काय त्याची किंमत करता येत नाही. एखाद्याने मला देव या ठिकाणी आला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. मग त्याची किंमत कळत नाही. मला सांगा, पण ते कसे किंमत करत नाही? आणि सदोदित आपल्याला जर दिसणारी वस्तू आहे तर त्याची किंमत कळत नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. एखाद्याला म्हणजे देव घ्या, देव घ्या, देव घ्या म्हणजे एवढा तो काहीच केला नाही. काय करावं? देव घेऊन म्हणाला. अरे बाबा, याची जर किंमत करत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी भगवंतानी असे सुंदर हात दिलेला आहे. भगवंताचं नाम स्मरण करण्याकरता मुख दिलेला आहे. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. मग मला सांगा, या मुखातून जर आपण भगवंताचं जर नाम चिंतन करत नाही, आणि या ठिकाणी म्हणून म्हणतात जो मुख नाही ओ मुख ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य करत असतो, म्हणून मुख दिलेला आहे ना, भगवंताचं नामचिंतन करा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कामा नये. कारण काय की ज्या ठिकाणी तुम्हाला मुख दिलं त्याचं सुंदरत्व, हात दिलेला आहे, भगवंताची टाळी वाजवून नामस्मरण विठ्ठल विठ्ठल करा. मग या ठिकाणी त्या भगवंताला काय आवडणार आहे? हेच आवडणार आहे. म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात, हे असं जे भगवंताचं आवडणारं रूप आहे, याच्याविषयी तुम्हाला सांगितलं. आवडे हे रूप उजिरी सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंग.
म्हणून मला सांगतात, अरे बाबा आता मला काय करावं लागलेलं आहे की ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, लाल चवने मन लागली जे गोडी, लाल चवने मन लागली जे गोडी, लाल चवने मन लागली जे गोड लागे परी सांगताचे नये, एवढं गोड आहे या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज लांचावले म्हण लागली शे गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. त्या एक वेळेस आपल्याला जीवाली गोडी लागली तर ते सुटणार नाही, असं या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय महाराज सांगतात की बाबा. आणि अशा प्रकारातून या ठिकाणी संतांनी वास्तव्य केलेलं आहे की ज्या ठिकाणी परमात्म्याकडे कसं प्राप्ती करून घ्यावं, परमात्म्याकडे कसं जावं आणि कशा प्रकारातून आपण लढीवाळपणा घेतलेला आहे. आणि या ठिकाणी असं या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराम शेवटच्या तुका म्हणे आम्ही मागावे हरिवाळ, तुका म्हणे आम्ही मागावे हरिवाळ, तुका म्हणे आम्ही मागावे हरिवाळ, तुका म्हणे आम्ही मागावे
भगवंताकडे आपण मागत असताना परमात्म्याकडे गेल्यानंतर तुका म्हणे आम्ही मागावे निडिवाळ
पूर्वावेळ माय बापे. कारण काय, परमात्मा तो माय बाप आहे, दिनांचा माय बाप आहे. आणि अशा प्रमाणे संत महात्म्याकडे नव्हे, अशा संतांकडे आपण काय करावं लागतं, लीन व्हावं लागतं आणि भगवंताच्या भक्ती करता आपण प्राधान्य व्हावं लागतं. अशी आपण या ठिकाणी भक्ती ठेवून या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य चालू असलेलं आहे. आणि अशा या आजच्या या प्रथम दिवसांच्या कीर्तनामध्ये आपल्याला या ठिकाणी 11वे वर्ष आहे बरं का. पुढच्या वर्षी 12 वर्ष, म्हणजे एक जीवनामध्ये आपला एक तप होत असतो. जीवनामध्ये आल्यानंतर एक तरी जीवनामध्ये श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले, अर्चन वंदन दास सत्य आत्मनिवेदन केले. श्रवण हे भक्ती आहे. वेड वाकड जर तुम्ही श्रवण केला तर तुम्हाला बरोबर त्या परमात्मा लीन करत असतो. श्रवण आहे, मनन आहे आणि त्याविषयी आपला निजध्यास असावा लागतो. त्यानंतर तुम्हाला आपोआप देवाची प्राप्ती होते. एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार, भवसिंधू उतरी पार. सर्व साधनाचे सार काय आहे, भगवान परमात्मा सार आहे. तुम्ही सार जाणायला शिका, सार आसार जाणायला शिका. आणि हे एवढं दिव्य भव्य आपण सप्ताह करत असते, हे कशा करता आहे, की फक्त हे कशा करता आहे, ही साधना कशा करता आहे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. मला सांगा, हे शोभा कशाची आहे, परमात्म्याच्या नामचिंतनाची. मग मला सांगा, हे आपली माईक सिस्टम आहे, कितीतरी बोलावंच वाटतं. काय आहे, श्री आमचे नारायणराव आहे का नाही. आणि असे जे माईक सिस्टम आहे की असं एक जरी सुई पडलेला आवाज देखील या ठिकाणी गरजणार आहे. इतकं सुंदर माईक सिस्टम आहे. धन्यवाद तुमच्याविषयी. म्हणून ज्या ठिकाणी संत महात्मे सांगतात की बाबा भगवंताकडे एवढंच आपण मागितलेलं आहे, मला लढीवालपणा दे, असं ज्या ठिकाणी माऊली संत महात्मे जसं प्रेमाने आपली आई जवळ करत असते, तसं संत महात्मे ही आपल्याला जवळ करतात. म्हणून तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाल, पुरवावे आळे माय बापा, आता दृष्टी पुढे ऐसा चेतुर आहे. प्रदीप पवार साहेब आणि यांनी सुद्धा या ठिकाणी असे सुंदर मनभावे सेवा या युट्यूब चॅनलचं नाव आहे. त्याही युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला सुंदर असा या ठिकाणी भगवत कथा कीर्तन हे नाम यज्ञ आपल्या भिरी ग्रामस्थाचा पाहायला मिळेल. आणि अशी सेवा या ठिकाणी प्रसार करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना भिरी ग्रामस्थाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सर्व गुरुजन मंडळी आणि तुम्ही माता भगिनी बसलेले आहेत. बघा तुम्ही, मी जर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नसला तर मी कुणाला सांगू, आहे काय. तुम्ही आहेत म्हणा, तुम्ही महिषांची मूर्ती, मी दुबळा अर्चित अशी भक्ती. कारण काय, अहो तुम्ही आहेत म्हणून शोभा आहे. मला सांगा, अहो ज्या ठिकाणी आपण ज्या वेळेस कीर्तन करत असतो त्या मंडपाची शोभा आहे. हे शोभा वाटण्याकरता आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस करण्याकरता हे सर्व साधन आहे. साधनावर अवलंबून नाही. तसं आपण ज्यावेळेस कितीही जरी मोठा आपण ज्या ठिकाणी टेंट मारला, कशा करता आहे, नामस्मरणाच्या सोहळ्या करता, याची शोभा आहे. तसं आपल्याला या भक्ती समागमामध्ये येण्याकरता हे सर्व साधन उपलब्ध आहेत. म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने, अशा प्रकरणातून आपण या ठिकाणी तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाल, पुरवावे माय बाप, आता दृष्टी पुढे ऐसा चतुर आहे, जोडी तुझं पाहे पांडुरंग. यथामती धावत्या युगामध्ये मी अभंगाचं या ठिकाणी चिंतन असं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी इतका काही ज्ञानी नाही. सर्वांच्या संतांच्या सहवासामध्ये संत समागमी धरावे आवडी, करावी तातडी परमार्थाची. अरे या ठिकाणी आपल्याला संसार तर जन्म मरणापर्यंत आहेच, परंतु त्या संसारातून विरहित होऊन आपण परमार्थाकडे करा आणि तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी मिळेल. अशा प्रकरणातून मी या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबा महाराजांच्या आणि या अभंगावरती चिंतन करून या ठिकाणी बोललेलं आहे. तरी या ठिकाणी माझं कामराशे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, असं म्हणून मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देणार. सर्वांनी एक वेळेस माऊलीचं भजन करा. आणि माऊलीचं भजन झालं तर जगद्गुरु तुकाराम महाराजचं भजन होईल, शेवटी चाल होईल आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,
आपल्याला भगवंताने असं सुंदर हात दिले, सर्वांनी हात वर करा आणि भगवंताचं नामचिंतन करा. एकच भजन आहे आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. तुकाराम नाम घेता कापे येम, असं जे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ, अशा या संत महात्म्यांचे एक वेळेस भजन करा आणि सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम हात वर करा. या ठिकाणी प्रथम दिवसांच्या सेवेकरता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या सेवेचं फलद्रुप घेतलेलं आहे आणि आमचे बाल या ठिकाणी चोपदार आहेत बरं का. आता 8 दिवसापर्यंत त्यांची चमक आहे. त्याने पाऊल टाकून या ठिकाणी भजन केलेलं आहे. नवे नवे असे या ठिकाणी तरुण या पिढीमध्ये आपण आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन हे आहे आणि असं ज्या या नाम चिंतनामध्ये आल्यानंतर आपणही ज्या ठिकाणी नवे नवे सर्व जगतांचे या ठिकाणी हित होणार आहे असे जे आमचे बाल चोपदार या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. बघा तुम्ही, चोपदार म्हणजे सामान्य नव्हे, रक्षण आहे, देवपाळचं रक्षण आहे तो, सामान्य नाही. कारण देव ज्या ठिकाणी येत असताना तो मागे पुढेच आहे, ते रक्षण आहे देवाचं. म्हणून अधिकार खूप मोठा आहे बरं का. म्हणून या ठिकाणी अशी त्यांची या ठिकाणी सेवा आता आपल्या अखंड हरिनाम सत्यामध्ये साजरी होत आहे. म्हणून या ठिकाणी बोलत असताना काही जरी माझ्या मुखातून अवघे जर शब्द गेले तर तुम्ही क्षमा करा. कारण काय, या ठिकाणी योग्य जे वाटलेले असेल त्याची जोपासना करा आणि त्याला तुम्ही पत्रामध्ये घ्या आणि असं म्हणून मी या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम दिलेला आहे. शेवटीचा कोडग्या
आता दृष्टी पुढे ऐसाचे तुराई 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 You